जयसिंगपूरच्या जनतेने राजश्री शाहू विकास आघाडीचे बरोबर आम्हाला प्रभाग क्रमांक 8A आणि B मधून निवडून देत जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थक करणार पराग पाटील। जयसिंगपूर नगरपालिकेच्या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरातील मतदारांनी राजश्री शाहू आघाडीवर ठाम विश्वास व्यक्त केला आहे। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्यासह आघाडीच्या 20 नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करून जनतेने विकासालाच कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे। या विजयाबद्दल प्रभाग क्रमांक 8A मधून विजयी झालेल्या उज्ज्वला वाघवेकर आणि B मधून निवडून आलेले पराग पाटील यांनी मतदारांचे आभार मानले। जनतेने दाखवलेला विश्वास कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही अशी ठाम ग्वाही त्यांनी यावेळी दिली। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि संजय पाटील यड्रावकर यांचे मार्गदर्शन व सहकार्याने प्रभागात सर्वांगीण विकास साधण्यात येईल। मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच नागरी सोयी सुविधांच्या विकासासाठी प्राधान्याने काम केले जाईल। येत्या काळात प्रभागात विकासाचा डोंगर उभा राहील असा विश्वास पराग पाटील यांनी व्यक्त केला। राजश्री शाहू आघाडीच्या या दणदणीत यशामुळे जयसिंगपूरच्या राजकारणात विकासाभिमुख नेतृत्वाला बळ मिळाले असून शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे। नमस्कार। आज 21 डिसेंबर 2025 जयसिंगपूर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आज झाली। जयसिंगपूरमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीला नगराध्यक्षासह संपूर्ण नगरसेवकांना चांगलं बहुमत मिळाल्यामुळं खऱ्या अर्थानं आज जयसिंगपूरच्या मतदारांचं आभार मानतोय। आज माझ्या प्रभाग 8मध्ये मी आणि माझ्या सहकारी नगरसेविका विद्यमान नगरसेविका उज्ज्वला वाघवेकर यांना प्रभागातील मतदारांनी भरभरून मतदान केलं आणि आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या मतांनी निवडून दिल्याबद्दल मी माझ्या प्रभागातीलही सर्व मतदारांचे खूप खूप आभार मानतो। प्रभाग 8चे इलेक्शन पाहायला गेलं तर काही सत्ताधारी किंवा मातब्बर पारंपरिक उमेदवार इथं आमच्या विरोधात उभे होते, पण विरोधकांनी आमच्या कामाची गेल्या 9 वर्षात केलेल्या कामाची दखल घेऊन एक चांगला मताचा कौल आमच्या बाजून घेऊन त्या ठिकाणी आम्हाला चांगल्या मताची निवडून दिलं। याबद्दल मी जयसिंगपूरची जनता तसेच प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, प्रेस मीडिया आणि आमच्या तालुक्याचे आमदार माननीय श्री राजेंद्र पाटील यड्रावकर, त्याचबरोबर नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजयजी पाटील यड्रावकर, महाराष्ट्राचे आमचे नेते एकनाथजीराव शिंदे, त्याचबरोबर खासदार दक्षिणदादा माने, पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर आणि आमचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।